नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील। आज आपण आलो आहेत पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी सिद्धेश्वर मंदिर। माझ्या मागे दिसतंय का मित्रांनो, अतिशय निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे। तर सिद्धेश्वर महादेव मंदिर खूप प्रसिद्ध आहे, कारण इथलं नैसर्गिक जे वातावरण तुम्हाला दिसतंय का, त्याच्यामुळे हे प्रसिद्ध आहे। तर मित्रांनो, आज आपण या मंदिराला भेट देणार आहेत। मंदिर कसं आहे, हे काय आहे, पूर्ण बघणार आहेत। तर मित्रांनो, सर्वप्रथम माझ्या चॅनलला कोणी नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा, कुठे स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा। मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, आपण बघू सिद्धेश्वर मंदिर पारनेर। मित्रांनो, तुम्ही आल्या ना कार वगैरे टू व्हीलर वगैरे पार्क करू शकता आणि हे सुंदरसं मंदिर आल्याला एक सुंदरसं इथं ब्रिज आहे। इथं हा छोटस आपण म्हणू शकतो नदी काय असेल, वरती पण काहीतरी दगडी बांधकाम दिसते, सुंदर आहे। तर बघा, थोडस ब्रिजवर चालणार आहेत आपण सुरुवातीला, नशीब आपल्याला भेटते। हा ब्रिज आहे, हा पाहू शकतो तुम्ही, ब्रिज बनवलेला आहे। जर पाऊस जास्त आला तर तुम्ही या ब्रिजने येऊ शकता। आता हा नाला आहे, इथं दगडी बांधकाम आहे। थोडंसं पाऊस वगैरे पडले, थोडं पाणी साचलेलं आहे, पाहू शकता। आणि हे सुंदरसं मंदिर फुटपाथ वगैरे पाहू शकता, एकदम बेस्ट आहे। मंदिराचं लोकेशन खूप छान आहे, तुम्ही पाहू शकता, समोर तुम्हाला दिसते। तर मित्रांनो, भाविकांना येण्यासाठी त्यांनी ब्रिज वगैरे बनवलेला आहे, पाहू शकता। आता आपण मंदिराकडे जाऊ। बहुतेक इकडून वरून पाणी येत असेल म्हणून हा वरचा ब्रिज बनवला गेलेला आहे।
खाली पाराशर ऋषी त्यांची तपश्चर्या झाली, ते सिद्धीला गेलं का. भीमाशंकरचं मंदिर, हे मंदिर एका रात्रीत झालं. डोकोबाच्या मंदिरात ऋषी गेले, पाराशर ऋषी. ते काम कोंडारला म्हणून अधुरं राहिलं. आणि तिथून वर रामकुंड आहे, खाली पण कृष्णाचा कुंड आहे, अशी कुंड आहे. माझा नातू पूजाला मला मदत करतो, प्रेम हनुमंतगिरी. माझ्या दोन्ही मुलांची नावं प्रल्हाद रामदास गिरी, हनुमंत रामदास गिरी. माझ्या मामाचं नाव रामदास नानागिरी. आणि आम्ही देवाची राहून देवाची सेवा करीतो, 5ला पूजा करीतो. म्हणजे 5ला आशीर्वादाची 4:30 तशी आम्ही 3-3:30 तासात देवाला झोपत असतो. तरी 7-8 सगळं आम्ही त्यामध्ये करीतो. आणि असं सेपरेटचा कागद सकट मी खाली पडून देत नाही. आणि तुमची पुण्य आहे, 3 वार माझं दुखत होतं, तर या शंकराने मला उठवून कामाला लावलेलं आहे. धन्यवाद. छान. त्यांनी उखाणा सांगितलं होतं. घ्या बरं एकदा तुमचं याच्यावर काही उखाणा. आता याच्यावर घ्या. नाही नको आता देवाच्या हा देवाच्या याच्यात उखाणा. म्हणजे मागचं घ्यायचं ना. हा तुमचं ते मोड. पाहू शकता पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. आणि हे मंदिर हे तुम्ही पाहू शकता, झाड किती छान आहे. आणि हा धबधबा पाहू शकता. आणि हे समोरचं वातावरण कसलं निसर्गरम्य वातावरण आहे, एक नंबर. तिथं काहीतरी असेल सर त्या कोपऱ्यात. ते आहे ना, गोवा आहे. हा ना. आतमध्ये बी महादेवाची पिंड आहे. आणि हे वरती तुम्हाला दिसतंय गणरायाचं मूर्ती कोरलेली आहे, नेहमीप्रमाणे जसं दरवाजाच्या वरच्या भागावर असते. हे बघा खूप छान आहे. अंधार असल्यामुळे तेवढं ते दिसत नाही. आणि इकडं हा धबधबा, आणि हे तुम्हाला दिसत असेल निसर्गरम्य वातावरण, जबरदस्त, खूपच छान. आता सध्या पाऊस नाही आहे नगर जिल्ह्यात, म्हणून ते आपल्याला काही धबधबा वगैरे दिसत नाही. स्वप्नील, सर्वात प्रथम आपण इकडचं ते मंदिर बघितलेलं आहे आणि इकडं पण आपण जाणार आहोत. तर असा जवळ रस्ता आहे, जिथं तुमचं टू व्हीलर वगैरे पार्क असते ना, तिथून पुढं आपण इकडं बघणार आहोत इथले बांधकाम काय आहे. तर इथं नाला वगैरे. तर मित्रांनो, हे ते मंदिर खाली, याच्या खाली मंदिर, आणि
ही नदी आणि नदीच्या खाली आपण बघणार आहोत. इथं काही बांधकाम वगैरे दिसते. हे मंदिराचं काय आहे? इथं हा गोमुख दिसतोय, तुम्हाला दिसत असेल. हे बघा. बाबा नमस्कार. नमस्कार. हा बाबा, हे काय आहे समोर? हे ठरलं मंदिर इथं कोणतं? पांडुरंगाचं. पांडुरंगाचं मंदिर आहे ठरलं. का? आपण काय पुजारी आहेत का? पुजारी. असं आहे का? हा. ज्या करता मी बोलतो रे. किती वर्षापासून सेवा करतायत? हा? सेवा किती वर्षापासून करतायत? सेवा परंपरा आमची सवय. असं आहे का? परंपरा आमची सवय. हा हा हा. बाकी बरं चालू आहे. हा लयच बरं. तुमचं पण चालतं का? एकदम सुंदर. तर हे बघू शकता मंदिर आहे. आतमध्ये सुंदरसं कुंड आहे. कुंड तुम्हाला दिसत असेल. हा कुंड कुशावर कुंड मारायला. कोणतं कुंड म्हणतात? कुशावर. कुशावरचं. कुशावरचा कुंड. याचा इतिहास काय आहे? उद्या म्हणजे इथे आहे ना त्या ठिकाणी बिबाचा निघाला. हम्म. आपले बिबा असेल ना बिबं बरोबर. त्याचा लगेच निघाला. हा हा. आज एखादा माणसा बिबे दान करा त्याचं लगेच 5 फरक खेटेगा सोमवार माणसाला काय झालं तर बिबे बिबे बिबे. हा हा हा. 5 सोमवार यायचं आंघोळ हा. करायची आणि चौकून द्यावं दर्शन घ्यायचं सर्व चांगलं होऊन जातं. लगेच किनार. ओके. तर हे कुंड आहे मित्रांनो. त्यांची ती आस्था ते सांगतायत. हे बघा. हे पुढं विठ्ठल मंदिर आहे. आपण इथं दर्शन करणार होतो. आणि कुंड आहे. कुंड्यात पाणी नाही आहे. मित्रांनो इथं मला काय दिसतंय? काका बाबा हे काय आहे? तुळशीचं. इथं तुळशीचं वृंदावन आहे. आणि इथं हे मंदिर आहे. मंदिराला थोडं दर्शन घेऊन. अंधार असतं ना मित्रांनो, तर मंदिराला दर्शन करायला खूप प्रॉब्लेम येतो. इथं त्या पुजारींचं घर वगैरे असेल. आणि मंदिर मित्रांनो, मंदिर बघा किती सुंदर आहे. गणरायाची मूर्ती आहे. आणि हे बघा थोडं आतमध्ये जाणार आहोत कारण अंधार जेवढे आहे. हे बघा मूर्ती. हे बघा मित्रांनो, सुंदरशा मूर्ती आहेत. विठ्ठल रखुमाईची सुंदरशी मूर्ती आहे. बघा तुम्हाला दिसत असेल. आणि हा दिवा. आज आपण आलो होतो पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी. तर संपूर्ण मंदिर आणि परिसराचे चित्रीकरण. तर मित्रांनो, आपण आज पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी म्हणजे सिद्धेश्वर महादेव मंदिराला भेट दिली होती. आणि मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेल. आपल्या चॅनलला कमेंट्स करा आणि सांगा की काय चुकलो किंवा बरोबर काय तुम्हाला मी माहिती सांगण्यात कुठं कमी पडलो असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमचा घेतो निरोप. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. चला.